तर आज मला 5 साड्या पिकोफॉल करायच्या होत्या. ही जी मशीन आहे साधी, म्हणजे जी शिलाईची मशीन आहे ती बाजूला काढली आणि पिकोची मशीन मी लावून घेते. बघू शकता इथे. मी असंच करते, 2-3 दिवसात जेवढ्या साड्या साठतील ना तेवढ्या मी पिकोफॉल करून घेते. दर दिवशी एक साडी मी करत नाही, कारण मग सतत मशीन बदलावी लागते. आणि मी इथे साड्यांचा क्रॉस काढून घेते, म्हणजे जे पदराला क्रॉस असतो आणि नेसूच्या पदराला क्रॉस असतो तो काढून घेते. आणि आज खरं तर एक अँटिक काकी भेटल्या म्हटलं तरी चालेल, जे मला कॉन्ट्रास्ट फॉल लावायला सांगत होते. म्हणजे साडी एका कलरची आहे आणि त्याच्यामध्ये जी फुलं पिंक कलरची होती ना, त्या कलरचा फॉल लावायला सांगितलेला. मी पहिल्यांदाच असं बघितले की साडीला जो मॅचिंग होतो तो न लावता जे त्या साडीवर डिझाईन आहे फुलांची त्या कलरचा लावतायत. तर इथे ढगाळ वातावरण झालं आणि सावली आली म्हणून मी खिडकी उघडली तर भयानक असं ऊन आलं, बघू शकताय. तरी पण मी काही खिडकी बंद केली नाही, तसेच पटकन साड्या सगळ्या फॉल लावून घेतल्या मशीनवर. आणि मग ही जी साडी आहे ना, ह्याच साडीबद्दल मी बोलत होती. ते जे काकी आहेत ना कॉन्ट्रास्ट फॉल लावायला सांगणाऱ्या, त्यांची ही साडी आहे. ही मला अर्जंट द्यायची होती, त्यामुळे ते हात शिलाई घालायला घेतली. मग अचानक प्रमिला बोलली की वहिनी छान असा फक्कड चहा होऊन जाऊ दे. ही तिची फरमाईश होती आज, कारण तिचे फ्रेंड पण आले होते ना, त्यांना पण चहा प्यायची होती. मग आम्ही ते चहा छान असं पिऊन घेतला, बिस्किट वगैरे पण खाल्लं. आणि त्यानंतर मग संध्याकाळची देवपूजा करून घेतली, म्हणजे दिवाबत्ती करून घेतली आणि दाल खिचडी बनवायला घेतली. खरं तर आज सगळा दाल खिचडीचा विचकाच झाला, थोडीशी तिखट झाली होती. ते बिचारी त्यांनी कसं तरी खाल्ली. त्यासाठी खरं तर मला त्यांना सॉरी म्हणावं असं वाटतं आहे. दाल खिचडीसाठी इथे लागणारं साहित्य घेतले आणि छान अशी दाल खिचडी बनवून घेतली. त्यानंतर मी जेवण वगैरे येऊन मग पुन्हा दुसऱ्या साड्यांना हातशिलाई घालायला घेतली. तर असा होता माझा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.